ती स्पर्धा सक्सेसफुल सुपरहिट राहिली. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये येत असताना दोन धुरंधर बॅटर ओपनिंग फलंदाज
यू. डोंगरी प्रीमियर लीगचा हे टायटल सॉन्ग. तीन ओव्हर आणि धावा 35. प्लीज जास्त टीम मीटिंग करू नका. बॅटिंग वाली टीम. झकास, सुपर हिट, डबल धमाका. डोंगरी प्रीमियर लीगचं हे टायटल सॉन्ग आपण ऐकलं. पहिला बॉल आडव्या बॅटने क्रिकेटमध्ये 15-20 धावा जरी केले एखाद्या बॅटरने तरी हाफ सेंचुरीपेक्षा त्याला व्हॅल्यू आहे. बॉक्स क्रिकेट जिथे चौकार जास्तीत जास्त पाहतो आपण. आणि इथे पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह, परंतु इथे स्टेप आउट केला होता यस अंपायर. आणि इथे डॉट बॉल. डेड म्हणजे डॉट. ओव्हर स्टेप केला तर मग तुम्हाला डेड बॉल, त्याचाच अर्थ डॉट बॉल. रन नसतील बॉल डॉट. ओ इन स्विंग आणि इथे जावेद पुढे आला होता आणि त्या कारणास्तव स्टंपिंग झालंय. याही वेळीला विकेट जातोय. टीमचे थँक्यू. टीमची धावसंख्या सध्या आपण पाहतोय केन्स पाटील आलाय 36 वरती. 2 विकेट 3 बॉल शिल्लक आहे. अंडर 18 हा खेळाडू. आणि इथे मात्र शॉर्ट लेगला बॉल जातोय. एक धाव. मागील जो पहिला स्टंपिंग सॅव्हियो काय बॅटिंग केली. 29 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. 37 धावा 4 बॉल. 37 आफ्टर 4 बॉल्स. दोन बॉल शिल्लक. इथे सुद्धा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय फिल्डर आहे. 8 अंतिम बॉल. फर्स्ट इनिंगचा अंतिम बॉल. शेवटच्या बॉलला हाताला स्पर्श करत षटकार. 6 धावा पहिला सिक्सर. डबल धमाका डोंगरी प्रीमियर लीगचा. 6 धाब्याने धावफलक जर पाहिलं 44 झाल्यात आणि जिंकायला 45. धावसंख्येचा 145. थँक्यू. यांच्या शुभ हस्ते मायेची ही ऊब देणारी शॉल, त्याचबरोबर हा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून DPLची ही मोमेंटो हे सन्मानचिन्ह देऊन आपला सन्मान या स्पर्धेमध्ये होतो. मॅडम खूप चांगलं सहकार्य आपलं या स्पर्धेसाठी राहिलं. मॅडम शुभेच्छा देतात या स्पर्धेनिमित्तानं. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि हा मॅचला मी सर्वांना शुभेच्छा देते आजच्या दिवसाला. मनापासून धन्यवाद असेल मॅडम आपलं. आता टॉस कडे सुद्धा बोलणार आहोत. टॉस आपण करूया. अय्यात स्टार्स आणि फजल टायगर्स. अय्यात स्टार्स आणि फजल टायगर्स या दोघांमध्ये हा टॉस असेल. टॉस साठी दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या लवकर. फजल टायगर्स जॉर्डन नुनिस यांना विनंती करतोय आपण कॅप्टन आहात टॉस साठी या. फजल टायगर्स टीमचे कॅप्टन असतील. या साहेबांकडे मला वाटतं या स्पर्धेचं ते नाणं आहे. आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात.
चांबडी चांबडी ही चमकते उन्हात. एक महत्वपूर्ण सूचना, डगआउट जर तुम्ही सोडून पुढे आलात मैदानाच्या दिशेने तर पंचा मैदानाच्या आतून पॅनल्टी डिक्लेअर करतील आणि मग ते तुम्हाला मान्य करावं लागेल. डगआउट्स मधूनच तुम्ही बसायचं आहे. डगआउट मध्ये बसूनच जे काही निर्णय असेल ते घ्यायचे आहेत. 1 2 3 वर उतरला नसेल तर त्याला मग गोलंदाजी द्यावीच लागेल, हे सुद्धा लक्षात घ्या. चला आपण टॉस करूया. टॉस बॉक्स मध्ये अजमलजी शेख आम्हाला माहिती देतील कुणाच्या शुभ हस्ते टॉस होईल. जॉर्डन नुनीस टॉस साठी आपण लवकरात लवकर या आणि बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर गेले पाहिजेत. डोंगरे प्रीमियर लीग 2026 डबल धमाका DPL चा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या भेटी करता आलाय. कॅप्टनने त्वरित या. आयात स्टार्स आणि फजल टायगर्स या दोघांमध्ये किंवा बिग बॅश असो, मोरबा क्रीडांगणावर कोणतीही स्पर्धा असो, त्या स्पर्धेमध्ये आदरणीय सुनील नुनीस साहेबांचं मोलाचं सहकार्य असतं, ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नियमावली दोन्ही कॅप्टनला ठाऊक आहे. जॉर्डन कॉलिंग कोण करतायत? आयात स्टार्सच्या टीमच्या कॅप्टनने हेड्स असा आवाज दिला होता. मी विनंती करतो दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा द्या आणि अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. सुनील लोणीस साहेबांच्या शुभ हस्ते टॉस झाला. डिसिजन आपण जाणून घेऊया. आयात स्टार्स टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. आम्ही लवकरच तुम्हाला निर्णय सांगू, कारण आमचे काही प्लेयर्स यायचे आहेत. ऑलमोस्ट आमचे 6-7 प्लेयर्स आले आहेत. 4-5 प्लेयर्सची अजून आम्हाला प्रतीक्षा आहे. ते आल्याबरोबर आम्ही तुम्हाला निर्णय कळवू. DPL मध्ये खेळताना मजा येते. आम्ही इथे लास्ट आयोजित केले होते. अतिशय जॉर्डन आपल्या सर्वांच्या एकात्मतेचं प्रतीक म्हणून आपण बघितलं तर या आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राला ओळखलं जातं. काय अशा स्पर्धामुळे आपल्या परिसराची एकी ही टिकून राहते, एकमेकांच्या संबंध टिकून राहत आहेत एक अशा स्पर्धेमुळे? होय, नक्कीच. मी तर बोलेन की आपले प्लेयर बाहेर गेले पाहिजे. असं प्रोत्साहन द्या प्ले लोकांना, तेव्हा बाहेर जातील खेळायला. थँक्यू. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. आता फ्रूट बास्केट आपण देणार आहोत सुनील नुनीस साहेबांच्या शुभ हस्ते. दुसऱ्या बाजूला आपण वळतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे सज्ज आहेत अक्षयजी साटम. O2 कॉमेंट्री बॉक्स. टॉसचा अहवाल बाकी आहे, तो थोड्याच वेळात येईल. थँक्यू संदीप सर. 1 रन आलाय आणि पहिल्या धावेने अकाउंट ओपन केले. 45चा आव्हान. वेलकम जॉर्डन, कॅप्टन कुल. या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा टुर्नामेंट असतात जॉर्डन आम्हाला नेहमीच इन्व्हाइट करत असतात, त्याबद्दल त्यांचंही नक्कीच कौतुक. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने आणि इथोय डोंगरी प्रीमियर लीगचा डबल धमाक्याचा धमाकेदार चौकार. हे संपायर चौकार ना, 4 धावा. स्वीप केलाय बॉलला. 1 रन येतोय आणि 1 या रनने धावपळक जर पाहिलं तर 6. टार्गेट 45चा आहे आणि म्हणूनच सेकंड इनिंग फार महत्वाची आहे. इथे हा बॉल लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव. 1 या धावसंख्येने धावपळक 7 धावा. काय बॉल टाकला होता, लेग्स डायरेक्ट लेट कट आणि इथे पॉइंटला 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. 2 या धावसंख्येने धावपळक पुढे येते. टीमची धावसंख्या आहे 9 धावा, 5 बॉल. हॅलो चेक. हॅलो. आता बॉलला सोडून दिलंय, लिव्ह केले आणि व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. 10 रन्स आतापर्यंत. टार्गेट 45चा आहे. 4 ओव्हर मध्ये 11चा आस्किंग रिक्वायर रन रेट. हो, इथे धाव का नाही घेतली हाही प्रश्नचिन्ह.
सध्या 1 ओव्हरमध्ये 10 रन्स 10 धावा 45चा पाठलाग करत असताना पाहिजे आहेत 18 बॉलमध्ये 35. कम ऑन डीजे. एलाइस पाटील या ठिकाणी उपस्थित होतात आणि फ्रँक बॉर्जेस यांना आपण पाहतोय. तर दोघांनाही विनंती करीन की आमच्या मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. आपण आमच्या स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचं आहे. इलाइस साहेब आणि बॉर्जेस साहेब. 10 रन येणारे बॉल 18 मध्ये पाहिजे 35. डोंगरी प्रीमियर लीग 2026 डबल धमाका. एक अतिशय सुंदर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट नीटनेटकं साफसूत्र जसं पाहिजे तसं हे आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून अंडरम क्रिकेटचा थरार प्रत्येकाला चांगला व्यासपीठ प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्यासाठी ही स्पर्धा आहे. धाव एक या धावसंख्येने धावपळक 11चा आस्किंग रिक्वायर 100 होता आणि तो मेंटेन करावा लागेल. 45चं आव्हान आहे 4 ओव्हरमध्ये. अंडरम क्रिकेटमध्ये जर पाहिलं 24 बॉल 24ही धावा होत नाही आणि कधी कधी 50ही धावा चेस होत आहेत. हे क्रिकेट आहे जिथे चौकार षटकार कमी सिंगल डबल धावा जास्त येताना पाहतोय आपण. डिक्लर झोन आहे चारी बाजूने. टॅप केलाय बॉलला. डिक्लर झोन प्रॉपर अंडरम बॉक्स टाईप 2 धावा. काही ठिकाणी टॅपला चौकार असतो काही ठिकाणी नसतो काही ठिकाणी सिक्सरला आउट असतो. इथे तुम्हाला पडद्याला स्ट्रेट षटकारही आहे. टॅप केलाय प्रॉपर बॉक्स टाईप फटका आहे आणि इथे 1 रन कंप्लीट. 1 या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं तर धावा 14 झाल्यात. येणारे बॉल आहेत 15 मध्ये 31. 15 दुने 30 म्हणजेच आता 12च्या वरती रिक्वायर 100 वाढत असताना 3 बॉल झाल्यात 14 धावा. टॅप केलाय बॉलला पॉइंटला गेलाय फिल्डर आहे. डायरेक्ट हिट करायचा होता अंडरआर्म पैकी 1 धाव. जलद क्रिकेट चुरशीचं क्रिकेट एक जबरदस्त फायटिंग क्रिकेट अंडरआर्म क्रिकेटला ओळखलं जाते आणि अंडरआर्म क्रिकेट खेळणं सोपी गोष्ट नाही आहे. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये जमीन आसमानचा फरक. पापणी लवते ना लवते नजर हटी और दुर्घटना घटी. अंडरआर्म क्रिकेटमध्ये अशा फटक्याला बोलतात आत्महत्या. विकेट डाऊन. आणि जुली मॅडम यांना आपण पाहतोय उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि अजूनही या ठिकाणी ते आहेत. संध्याकाळीही मला वाटते ते येतील प्राइज डिस्ट्रीब्युशनला. भरपूर प्रेम या परिसरामध्ये त्यांना मिळते. त्याचं कारण आहे त्यांनी केलेली कामं त्या कामाची घेतलेली दखल आणि आज गावामध्ये ज्या काही समस्या आहेत ते नेहमी सॉल्व करतायत. म्हणूनच त्यांना हा बहुमान या स्पर्धेच्या माध्यमातून ही रिस्पेक्ट आहे त्यांची आणि त्यांना आपण या ठिकाणी पाहतोय. डोंगरी प्रीमियर लीगचा थरार लीग फॉर्मॅट 5 संघ मालक 13 प्लेयर प्रत्येक टीम मध्ये आणि 13 प्लेयर मधले 11 प्लेइंग 11 मध्ये आपण पाहतोय. त्यात एक अंडर 18 हाही खेळाडू पाहतोय म्हणजे इमर्जिंग प्लेयर सारखा प्लेयर. इंटरेस्टिंग बॅटल. पुढचा बॉल डिफेन्सिव्ह केलाय. यावेळी मात्र सन्मानपूर्वक या बॉलला खेळलंय. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात. तांबडी चांबडी ही चमकते. या ग्राउंड वरती मला वाटते मागील महिन्यात ही स्पर्धा अप्रतिम पार पडली. डे नाईट होती आणि ही जी स्पर्धा आहे डे फॉर्मॅट मध्ये आहे. आया स्टार संघाने अंडर 18 बॉलिंग करताना देखील 3 नंबर पर्यंत त्याच्या आत तुम्हाला बॉलिंगला आणायचं आहे. षटक क्रमांक 1, 2 किंवा 3. सर्व संघाने सुद्धा लक्षात येतो अंडर 18चा जो खेळाडू आहे त्याला गोलंदाजी किंवा फलंदाजी क्रमांक 1, 2, 3ला द्यायचे. पहिल्या इनिंगमध्ये थोडं कन्फ्युजन झालं मात्र ते लगेच कव्हर करण्यात आलेले. मॅक्सन येतोय 3रे षटक घेऊन. पण सर्व संघांसाठी ही विनंती नाही तो ऑटोमॅटिकली तो अंडर 18 3 नंबरला काउंट केला जाईल. पहिला चेंडू मॅक्सन त्यावेळेला जॅक्सनच्या हातात जातोय. निर्धाव चेंडू. जो काय अपडेट दिलाय
तो तुम्हाला माहिती आहे, अगोदर देखील सांगितलंय, पुन्हा पुन्हा ते अनाऊन्स केलं जाते. 11 मध्ये 30 ची गरज आणि इथे चौकार. 4 धावा अंपायर, 4 धावा येत आहेत. 19 झालेत पाहिजे. 10 मध्ये 26, 10 बॉल 26 ची गरज. पहिला मॅच हाय व्होल्टेज, पहिला मॅच काटेकी टक्कर, पहिल्या मॅच मध्ये चित्त थरारक, रोमहर्षकपणा, अंडरम बॉक्स क्रिकेटचा थरार आणि डबल धमाका, धमाकेदार ही स्पर्धा. नो टीम मीटिंग, नो टाइमपास. त्वरित आपण रेडी राहा. अंपायर चौकार आपण दिल्याशिवाय आम्ही बोलणार नाही, तर आपण लगेच तो चौकार डिक्लेअर करा, जेणेकरून 4 धावा, 4 धाब्याने धावफलक 23 9 मध्ये पाहिजे. 23 9 मध्ये पाहिजेत. 22 23 झाल्यात, 22 पाहिजेत. 9 चेंडू 22 ची गरज. हा चौकार आला. मिसफील्ड सातत्याने होते, त्याचं कारण एकच आहे की सातत्याने सराव नाही आहे. अंडरम क्रिकेटमध्ये सराव पाहिजे. पापणी लवते ना लवते धावा कंप्लीट होत आहेत आणि एक नजर हटली तर दुर्घटना घडताना पाहिलं या ग्राउंडवरती. आणि सध्याच्या घडीला भूषण आणि जोसेफच्या बॅटमधून धावा येत आहेत. 1 रन कंप्लीट. या एका धाब्याने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 24. 8 बॉल 21 ची गरज. कंपल्सरी चेसिंग हे नियमावली आहे. 8-21 मध्ये जर पाहिलं, या 2 बॉल मध्ये एक मोठा फटका हवा आहे. एखादा षटकार, चौकार. ड्राईव्ह केला आहे, चांगला फटका जॅक्सनची. एका धाब्याने आता 20 ची गरज. 7 मध्ये 20 हवा आहेत. 7 बॉल 20. हाताला स्पर्श झालाय, याचाच अर्थ हाई येतोय. मच निडेड, हवा हवासा, मौके पे चौका. 6 बॉल 16 ची गरज. थँक्यू. चला, इतकाही वेळ आपल्याकडे नाही आहे. आज टोटल टाइम. टॉस जिंकलाय, निर्णय काय आयात स्टार? आयात टीम आपला निर्णय कळवा प्लीज. अजूनही त्यांचे प्लेयर्स येत आहेत. 6-16 ची गरज. 4 चौकार किंवा 3 षटकार. आणि बॉलिंग मार्क वरती मिस्टर जावेद एक चांगले सूत्रसंचालक आहेत, चांगले कॉमेंटेटर आहेत आणि तेवढ्याच चांगला बॉलिंग अटॅक मागील स्पर्धेमध्येही पाहिला होता जावेदचा. जास्तीत जास्त विकेट घेतले होते. इथे वाईट +1, बाय 1 गेट 1 फ्री ही ऑफर दिली आहे आणि ती ऑफर स्वीकारले. 1+1 या 2 एक्स्ट्रा धावा येत आहेत. येणारे बॉल 6 मध्ये पाहिजे आहेत. 14 धावा. थँक्यू. येणारे 5 बॉल मध्ये 14 ची गरज. वाईट बॉल, मॅच टाईट. 5 बॉल 13 ची गरज. एक्स्ट्रा धावाही येत आहेत, विकेटही जातोय. पुन्हा एकदा वाईट, दबाव दबाव दबाव. येणारे 5 बॉल मध्ये पाहिजे आहेत 12 धावा. चांगला फटका आहे, फिल्डर आहे, बॉलला स्टॉप. चौकार किंवा 2 षटकार. 4 मध्ये 11. 4-11 जबरदस्त मॅच. पहिला मॅच रफ अँड टफ, हाय व्होल्टेज. स्वीप करायचं होतं आडव्या बॅटने. 2 धावा येत आहेत. येणारे बॉल 3 मध्ये पाहिजे आहेत. 9 धावा. 3 बॉल 9 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. पुन्हा एकदा टॅप केलाय, हाताला स्पर्श. वाट फिल्डिंग, अप्रतिम एफर्ट्स. हा बॉल नाही अडवलाय, मी म्हणेन मॅच सेव्ह केले. जबरदस्त एफर्ट्स. टाळ्या झाल्या पाहिजे फिल्डिंग करता.
आता येणारे बॉल 2-2 मध्ये पाहिजे आहेत. 8 धावा. हा जो बॉल आडलाय तो मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो किंवा इतर गोष्टी घडतील. 2 मध्ये करायचे आहेत 8. डोंगरी प्रीमियर लीग 2026 डबल धमाका आणि पहिल्याच आहे. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाइम लागत नाही. म्हणूनच एक बॉल 7ची 2 बॉलवरती ते 2 फिल्डिंग केली ना ती अप्रतिम होती. आता मात्र जॅक्सनच्या दिशेने बॉल गेलाय आणि हा मॅच जिंकलेला आहे. पहिली मॅच आपल्या नावावर केले केई स्टार जॅक्सन पाटील यांच्या संघाने आणि डिओन बॉईज मॅकरॉय नोनीस हार्ड लक. जबरदस्त मॅच झाला आणि पहिल्या मॅच मध्ये आपलं नाव कोरलंय केई स्टार या संघाने. प्लेयर ऑफ द मॅच वन अँड ओनली सॅव्हिओ ग्रेसियस. थँक्यू मॅडम, आपलं देखील आभारी. आपण या स्पर्धेकरता आलात त्याबद्दल आपला धन्यवाद.